राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, तर अवैध बाईक टॅक्सीबाबत राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्यातील शिक्षक 9 जुलै रोजी शाळा बंद ठेवणार आहेत. तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूतून प्रस्थान झालंय. पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्मान मिळालेला आहे. तर संजू सॅमसनच्या निवडीवर अजिंक्य रहाणेनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. याशिवाय टोमणे मारणाऱ्यांना अभिनेता रितेश देशमुखनं दिलंय सडेतोड उत्तर. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 8 जुलै वार बुधवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे पावसासंदर्भातली. गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. विशेषतः घाटमाथा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. अनेक ठिकाणी पाणी साचणं, दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच आता पुढल्या 5 दिवसात राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वर्धेत येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर सातारा, पुणे, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीत पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे. दरम्यान 2 दिवसांच्या पावसानंतर लोणावळा आणि महाबळेश्वर इथे गेल्या काही वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे. तसंच पुणे शहरातही गेल्या 2 दिवसात जोरदार पाऊस झालेला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि मान्सूनच्या सक्रिय झालेल्या वाऱ्यांमुळे राज्यात अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली असल्याचं हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात बाईक टॅक्सी संदर्भातली. राज्यात बाईक टॅक्सीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यापुढे बाईक टॅक्सी सेवेला नियमांच्या चौकटीत आणलं जाणार असून त्यामुळे सरकारला महसूल आणि राज्यातील तरुणांना रोजगार मिळणार आहे. विधानसभेत बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. सरकारच्या नव्या नियमानुसार बाईक टॅक्सी चालकांना दररोज 5 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. तसंच प्रत्येक राईडमधून 2% रक्कम कल्याणकारी योजनांसाठी जमा केली जाणार आहे. याशिवाय डोमेसाईल प्रमाणपत्र आणि बॅज असलेल्यांनाच बाईक टॅक्सी चालवण्याची परवानगी मिळणार असल्याचं परिवहन मंत्र्यांनी सांगितलंय. या नव्या नियमांमुळे अवैध बाईक टॅक्सीला आळा बसण्यासोबतच सरकारचा महसूल वाढणार आहे. तसंच स्थानिक युवक युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. 1 ऑगस्टपासून नवे नियम लागू होण्याची शक्यता आहे. या संदर्भातला प्रस्ताव हा कायदा व न्याय विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला असून मंजुरीनंतर नवीन नियमावली लागू करण्यात येईल असंही प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात महाराष्ट्रातील शिक्षकांसंदर्भातली. महाराष्ट्रातील शिक्षक संघटनांनी 9 जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेत शिक्षकांना बूथ लेव्हल ऑफिसर म्हणजे BLO म्हणून नेमण्यास संघटनांचा तीव्र विरोध आहे. त्यांना या जबाबदाऱ्यांमधून पूर्णपणे मुक्त करण्यात यावं अशी मागणी शिक्षकांकडनं करण्यात आलेली आहे. सततच्या शिक्षणेतर कामांमुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत असल्याचं शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे. BLO शिवायच 2013 पूर्वीच्या नियुक्त शिक्षकांना TET या परीक्षेतून सूट द्यावी अशी ही प्रमुख मागणी शिक्षक संघटनांकडनं करण्यात येते. अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या शिक्षकांना पुन्हा परीक्षा देणं हे अन्यायकारक असल्याचं त्यांनी म्हटलंय. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देण्यात आलेलं असून या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा शिक्षक संघटनांकडनं देण्यात आलेला आहे. ऐकूयात पॉडकास्टची चौथी बातमी वारी संदर्भातली. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं मंगळवारी देहूतून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलं. यंदा संत तुकाराम महाराजांचा 341वा पालखी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडतोय. त्यासाठी पहाटेपासूनच देहू नगरीत भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळालेली आहे.
मंगळवारी दुपारी 4:02 संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान केलं. सायंकाळी पालखीची प्रदक्षिणा झाल्यानंतर पहिला मुक्काम देहूतील इनामदार वाड्यात झालाय. त्यानंतर आज पालखी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे. पॉडकास्टची 5वी बातमी पंतप्रधान मोदींना मिळालेल्या पुरस्कारासंदर्भातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया दौऱ्यावर असून त्यांचा दौरा अत्यंत यशस्वी ठरलाय. यावेळी पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्मान बिंगतांग आदिपूर्णा देऊन गौरवण्यात आलंय. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा नागरी सन्मान प्रदान केलाय. यावेळी दोन्ही देशांमध्ये संरक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य आणि व्यापार अशा विविध क्षेत्रांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण करारांवरही स्वाक्षरी करण्यात आली. पॉडकास्टची 6वी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCIनं झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया T20 संघ जाहीर केलाय. या संघातून संजू सॅमसनला मात्र वगळण्यात आलेलं आहे, ज्यामुळे त्यानंतर अनेकांकडनं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेनंही या निर्णयावर नाराजी व्यक्त केलेली आहे. तो म्हणालाय की निवड समितीनं संजू सॅमसनशी याबाबत चर्चा केली असावी अशी अपेक्षा आहे. नुकत्याच झालेल्या T20 वर्ल्ड कपमधील भारताच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खेळाडूला झिम्बाब्वे दौऱ्याच्या संघातनं बाहेर ठेवणं मला खूप विचित्र वाटतंय. तो लवकरच जोरदार पुनरागमन करेल अशी आशा आहे. सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. जुलैच्या अखेरीस झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी मनोरंजन क्षेत्रातनं. मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून चित्रपट हिट होतात अशी टीका करणाऱ्यांना अभिनेता रितेश देशमुख यानं चांगलंच उत्तर दिलंय. एका शोमध्ये बोलताना त्यानं याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या 23 वर्षांमध्ये मी 60 सिनेमे केले आहेत. आज मी स्वतःच्या ओळखीनं सर्वांसमोर उभा आहे. मला सगळ्यांनी जो टॅग दिला होता तो मी माझ्या कामातून मोडून काढलाय. जेव्हा तुम्हाला लोक गृहीत धरतात तेव्हा मेहनत करावीच लागते. मेहनत केली की तुम्हाला यश मिळतं, असं तो म्हणालाय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च शुभम बानू बाकोडे.